कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार, मी हंबीरराव कदम, म्हणजे अर्जुन साहेबांचा थोरला चुलता। ही आमची बायको रुक्मिणी, ते अर्जुनचे वडील विनायकराव, आणि ही आमची दोन मुलं सुजय आणि स्वप्नील, आणि ही सुजयची बायको प्रियंका। नमस्कार। नमस्कार, मी अपर्णा। आणि मी राहिले की मी ना या सरकारांची मेहुणी। मेहुणी म्हणजे साली, आणि साली म्हणजे आधी घरवाली। आता ग बाय, तुम्हाला टेन्शन आलंय का? दमा सांगते। अहो म्हणजे मी या रुक्मिणीची बहीण। पण काय तुम्हाला येताना काय त्रास बिरास झाला नाही ना? अहो त्रास कसला, साताऱ्याहून तर आलोय आम्ही। आपे यांच्यासाठी चहा आण बघू। हो। तुमचं नाव काय म्हणलात? अपर्णा। मॅडम, आता पुढे काय करायचं असतं? नाही म्हणजे आम्हाला त्यातलं काही माहित नाही ना, म्हणून आपलं विचारलं। मुळात तुमच्या सर्वांचे आभार। मंदिरात सापडलेले बाळ तुम्ही घरात घेऊन आलात, त्याची नोंद होईपर्यंत आणि आम्ही येईपर्यंत थांबलात। हा, ते बाळ घरचंच आहे ना? म्हणजे घरचंच झालंय असं म्हणायचं त्यांना? हो, लहान मुलांचा लगेच लळा लागतो। अहो म्हणजे आता त्याच्याशिवाय आम्हाला कोणाला चेनच पडत नाही, म्हणूनच त्या बाळाला समजा आम्ही आमच्याकडे ठेवून घेतलं तर चालतंय ना? होय, म्हणजे बाळ घरात आल्यापासून आमचं घरातलं वातावरण सगळंच आनंदी झालंय बघा। परत सगळेच खुश आहेत, आणि बाळाने बी सगळ्यांनाच लळा लावलाय हो। त्यामुळे बाळ इथं ठेवलं तर चालेल का? हे बघा, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो। लहान बाळ घरात असणं काय असतं हे चांगलंच माहिती आहे आम्हाला, पण सरकारी नियमानुसार बाळाला घेऊनच जावं लागेल। बहुतेक वेळेला असंच होतं, जिथं आम्ही जातो ना तिथं बाळाला द्यायला तयारच नसतात कुटुंबातले लोक, पण आम्हाला आमचं काम करावंच लागतं ना। मॅडम, पण तुमच्याकडे मिळणार नाही एवढं चांगलं आयुष्य त्याला इथं मिळेल, कुटुंब मिळेल। ते आहे बरोबर, पण आता नोंद झाल्यामुळे कस्टडी तर घेतलीच पाहिजेत बाळाची। बया बया, आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं का? म्हणजे बाळाला पार तिकडं कस्टडीत टाकणार का काय? चला, छान छान तयार झालो आम्ही। कसं छान दिसतोय ना आम्ही? छान दिसतोय ना आम्ही? हं बाळा, पाहुणे पण आले हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपे, काय म्हणले तू काल? काय गे आपे? हा, अगं थांबव की बाया ह्यांना। नाही, काल तर बड्या बड्या बाता मारत होती ना की मी बाळाला नेऊ देणार नाही, याव करणार नाही, ट्याव करणार नाही। हा, मग आता काय झालं? हा, का तुझं कलेक्टर पद आता नाही म्हणून काय तुझा रुबाब गेला का काय? मॅडम, सर, माझं फक्त एकदा ऐकून घ्या। रुपालीताईंनी जसं त्यांचं बाळ गमावलंय ना, तसं मी पण माझं बाळ गमावलंय। त्यामुळे त्या या बाळाला स्वतःचं बाळ का समजतायत हे मी पण समजू शकते। आणि आता जर तुम्ही हे बाळ घेऊन गेलात ना तर सगळं संपेल। त्यांना
खूप मोठा धक्का बसेल. मी काय म्हणते, मला फक्त 5 दिवस द्या. 5 दिवसानंतर मी स्वतः बाळाच्या कस्टडीसाठीचा कायद्यानुसार अर्ज भरेल. फक्त 5 दिवस द्या मला. तोवर बाळाची सगळी जबाबदारी माझी. मी तुम्हाला शब्द देते, मी बाळाला काही नाही होऊ देणार. असं करता येणार नाही. त्यांची कंडिशन बघता तर अजिबातच नाही. सर ऐका माझं. सॉरी मॅडम, हे आमच्या नोकरीवर येऊ शकतं. काय म्हणलात तुम्ही? फक्त 5 दिवस. या 5 दिवसात आम्ही बाळाच्या कस्टडीसाठीचा अर्ज भरू. फक्त 5 दिवस मॅडम. काय नाही आता तू कलेक्टर बी नाहीये आणि तुझ्या शब्दाला काही किंमत बी नाहीये. हा हेच तुम्ही कलेक्टर अपर्णा सुरेश माने आहात ना? हा होती, पण काढली तिला कामावून. हो मीच. मॅडम अहो, मला तुम्हाला भेटायची कधीपासून इच्छा होती. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. खरंच तुमच्यामुळे काय काय बदल झालेत ना, मी शब्दात नाही सांगू शकत. तुमच्या हिरकणी योजनेमुळे अनाथ आश्रमातल्या मुलांचा मोफत इलाज होतोय. त्यांना व्यवस्थित आणि पोषक आहार मिळतोय. तुमच्यामुळं गेल्या एका वर्षभरात आलेली अनाथ आश्रमातली सगळी मुलं एकदम तंदुरुस्त आहेत मॅडम. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नांमुळे झालंय. आणि आजवर आमच्या आश्रमाचे फंड्स नीट येत नव्हते, ते आता येत आहेत. तुम्ही खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार थांबवून दाखवलायत मॅडम. तत्व नुसतं म्हणणारी खूप जण असतात मॅडम, पण तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवलायत. आणि अजून तुम्ही ते पोटूशी असतानाही ती दंगल पण थांबवली होतीत ना. सॉरी मॅडम, मी तुम्हाला ओळखलं नाही. हो नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? आणि मुळात तुम्ही तुमचं काम करताय आणि असे मी आता काही ड्युटीवर नाहीये. अहो मॅडम, तुम्ही शब्द दिलाय म्हणल्यावर माझा विश्वासच आहे तुमच्यावर. राहू दे बाळ इकडेच. अरे देवा, हे मी काय करून बसले. हिला कलेक्टर म्हणून चिडवायला नव्हते पाहिजे मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर आमचं अरेंज मॅरेज झालं सर, आणि आमच्या आजूबाजूचे नातेवाईक होते, ते मामा स्थळ सुचवले आणि सर आमचं जमलं. पण सर त्यांनी एवढे मुली पाहिले होते ना सर, पण मी त्यांना आठवतच नव्हते. आणि सर माझं लग्न 1 महिन्यात झालं ना, आणि मग त्यांनी डायरेक्ट मला साखरपुडा बघायला आले. आणि साखरपुडा हळद आणि लग्न एकत्रच होते ना, मग ते डायरेक्ट बघितले. म्हणजे त्यांना आठवत पण नव्हतं. आणि आमच्या जमलंय. हा, आणि माझ्या सासूंना सांगायचे की ते तिचा म्हणजे फोटो वगैरे घे, मी बघतो तिला म्हणजे कशी आहे काय, मला आठवत नाही, भरपूर मुली झाले ना बघून. तेव्हा सासूनी आमच्याकडे पण फोटो नव्हते सर. एक फोटो सासूला दिलता आम्ही, मग त्या सासूबाईंनी ह्यांना दिलेच नाहीत, कारण की त्या फोटोमध्ये जाम म्हणजे डल निघला होता ना फोटो. डल कसा काय फोटो डल कसा निघाला? फोटो व्यवस्थित काय म्हणाले बघितलं तेव्हा? बघितल्यानंतर खरंच म्हणजे त्यांनी म्हणले की म्हणजे जशी पाहिजे होती तशीच भेटली. आता विचारायला लागेल, या मतावरती ते आजही ठाम आहे. आता सगळ्यांच्या हसबंडला विचारलं पाहिजे. बघा तुमचं कसं जमलं? माझं तसं तर अरेंजच आहे, बट म्हणजे माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध होतं. तर माझे पप्पा नाही ऐका ना सर, माझे पप्पा गेलेले त्यांचं ते कार्ड घेऊन ऑफिसला गेलेले, जिल्हा परिषदला. माझे सासरे जॉब करतात. श्राद्धाच्या दिवशी नो कार्ड घेऊन गेलेले, थोडं आधी जातात ना कार्ड द्यायला, ते द्यायला गेलेले जिल्हा परिषदला. मग त्या दोघांच्या अगोदरच फ्रेंडशिप होती माझ्या सासऱ्यांची आणि माझ्या पप्पांची. मग तेव्हा जस्ट असं चालू की तुम्हाला किती मुलं आहेत वगैरे. मग ते बोलले की हा आहे माझा मुलगा. मग माझे पप्पा बोलले माझी पण आहे मुलगी. मग ते नेक्स्ट डे लगेचच मला पाहायला आले. बट माझं एक असं होतं की मला बीडचा नवरा नकोय. का म्हणजे तिथेच सगळं माहेर पण सासर पण, आणि दुसऱ्या मला असं होतं की मोठ्या सिटीमध्ये जायला हवं. म्हणजे कुठला पाहिजे होता? तरी चालेल, पुणे मुंबई
मग आता हा कुठला मिळाला? आता बीडचाच. कसं काय? मग तेच पुढे मग असं मला असं वाटलं की असं थोडी ना असतं ना. आला ना आता इकडे. हो 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 आता आला ना. मग असं झालं की ते पाहायला आले. माझं असं समज की नाही फर्स्ट स्थळ आल्याने तुमचं जमेल. मला असं की नाही हे रिजेक्टच करतील. मग सगळे सांगतात ना की नाही आमचं खूप लेट जमलं, मला खूप बघायला आले. मला असं नाही की फर्स्ट टाइमच आलेले. आणि एवढं माझं तेव्हा बॅड लक म्हणजे तेव्हासाठी लगेचच ते हो बोलले. बॅड लक म्हणजे मला तेव्हा असंच फील होत होतं ना, कारण की मला बीडचा नवरा नको होता ना. मग घरचे हो बोलले. पण माझं असं की आता घरी फॅमिली खूप स्ट्रिक्ट आहे. पप्पा वगैरे काका जॉईंट फॅमिली आहे ना, खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांच्यासमोर तर मी नाही बोलू शकत की मला बीडचा नवरा नकोय. कसं बोलणार ना. मग मी घरीच असं दीदी भैया मम्मी जवळ बोलायचे मला नको मला नको. मग माझा दीदी आणि भैया बोलले की नाही तू एकदा दोनदा मीटिंग कर, एकदा बोल त्यांच्याशी, मग बघू. असं पण होऊ शकतं ना की तुझं जे ओपिनियन आहे ते नंतर चेंज होईल. मग आम्ही फर्स्ट टाइम भेटलो 16 ऑगस्टला आम्ही फर्स्ट टाइम. ते ओपिनियन तेच आहे की बदल? नाही नंतर एवढं चेंज झालं ना की आता मला असं वाटतं की जगात सर्वात बेस्ट माझाच नवरा आहे. नेहमी मी बोलते त्यांना की ना मी जर तेव्हा मुलं चांगली आहेत पण. हो खूप जास्त चांगले. बघितलं आता इकडचं शोधता बीडच आवडायला लागलं. इतकं म्हणजे ना असं झालं की नाही ह्याच्यापेक्षा बेस्ट मला मिळूच शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यामध्ये भांडणारं कोण आहे जास्त? काय हो त्यांच्या आडनावावरती किती वागतात ना, असं बोलतात का? पण मैत्रिणीला किती वाईट वाटत असेल. पटकन बोलतात आणि लगेच मिक्स पण होतात. बोलताना विचार नाही करत. लोक बघतात तेवढं ती म्हणजे नाही का दुसऱ्यांना पण बघत नाही. अगोदर तिचं पहिले पूर्ण कम्प्लीट करणार पण बाकीच्यांना काय आठवलं हे पण विचार नाही करत. पण ऍटलिस्ट त्यामुळे ग्रुप बरोबर लेवल मध्ये तरी आहे ना. प्रत्येक जण आपलं वेगळं नाही करू शकत, कारण की माहितीये बॉस आहे ना. बॉस जर चिडला तर मग सगळ्यांनाच ऐकायला लागेल. तेव्हा मग सिच्युएशन नाही. भांडलाय कधी? भांडलोय तसं. आता लेटेस्ट पण भांडलंय. नाही का मी आता नंबर सुद्धा हिचा ब्लॉक म्हणजे हिनं ब्लॉक केलते मला. एवढं भांडण झालेलं दोघी खूप करतात भांडण. सर काय झालं हळदी कुंकूला थोडस लेट झालं सोडून गेलो ना हिला. तर ही मला म्हणली मला कशी काय म्हणजे तुम्ही सोडून जाता आणि असंच करता. मुद्दाम जाता ना तुम्हाला ते तडतड. मला पण असं हे बघा हे बघा हे बघा सर आज पण आम्ही सगळ्यांनी आवरलो हिनं लेट आली मग आलो सर आम्ही. एवढं सांगत नाही की माझ्यासाठी एवढी मेहनत घेतली. ही जाणार आहे सर पुण्याला. हिच्यासाठी खूप प्रयत्न केला सर. आम्ही सर्वांनी त्यांनाच बोललं पाहिजे की त्यांच्यामुळेच आज आम्ही इथे आम्हाला यायला भेटलं. तुम्ही काय पुण्याला कधी चालले? सर आता मी मार्च मध्ये जाणार आहे सर. खुश आहे चेहरा बघा काय. कधी एकदा पुण्याला जाईल असं झालंय त्यांना. आपण खरंच खूप इमोशनल आहे. एक तरी प्रोग्राम असं व्हायला पाहिजे मैत्रिणीसाठी म्हणून सर एवढं आम्ही झटपट केलो की हो. मग पुण्याला गेल्यावर तुमचं लांब जाणार तुम्ही? सर हिचं माहेर माझं माहेर जवळ आहे सर. ह्या बाकीच्या 4 जणी. पण मला सांगा तुम्ही आता त्यांच्यावरती अबोला जो धरला होता. हा सर मग ती काय झालं त्या दिवशी म्हणजे असं सगळ्यांशी म्हणजे कॉन्फरन्स कॉल झाला की असं आपल्याला जायचंय. पण हिनं माझा नंबर ब्लॉक केला म्हणून मी कॉलच उचलला नाही. म्हणजे सगळ्यांमध्ये पण मी नाही फोन उचलला. मग डायरेक्ट ह्यानी सांगितलं. तुमचा नंबर कधी मिस्टरांनी ब्लॉक केलाय तुमचा? नाही सर कधीच नाही सर. ते ना मला ड्युटीवर आले की थोडं शांत बसू दे म्हणतात सर. नंबर कधी ब्लॉक केला. पण एक बरं आहे तुमच्यामध्ये ना सगळ्यांमध्ये एक वेगळेपण आहे. एकदा सुरू झाला की तुम्ही थांबत. बाहेर पण आम्ही एवढं बसतो ना खूपच. खोपोलीला कसं आहे खंडाळ्याला जाताना ना ड्रायव्हर असतात ना गाडीचे तो एक गिअर टाकून ठेवतात आणि मग तो असा ट्रक आपला हळूहळू चढत राहतो वरती वरती वरती. तसं तुम्ही एकदा हो की नाही? परत मग सर हिचा कॉल आला की बघाय दुसरा गिअर टाकूनच ठेवलाय त्यांनी. कॉल आला आपल्याला खंडाळा येईपर्यंत ट्रक थांबणार नाही. जोपर्यंत त्यांचा मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत पुन्हा येईपर्यंत. एक मिनिट एक बाकीचे थांबा. हिचा कॉल आला आपल्याला. बघा सुरू आहे. एक चॅनल चालू आहे वेगळं. असं जायचं फोटो सेंड कर म्हणली. मग मी फोटो पाठवले मग तेव्हा ते झालं सर बोलणं. ऍक्च्युली सर माझ्या लक्षातच नव्हतं की तिला ब्लॉक मध्ये टाकले. कारण मी म्हणजे फ्रेंडशिप गप्पाचा मुद्दाम करता सगळं. खरंय बरोबर आहे. अशी करते. हे बघितलं चॅनल चालू तुमचं चालू ठेवा. तुमचा ट्रक आता
अर्ध्यावर आलाय तो. अजून पुणे नाही आलं. नाही सर, ती आज विचारच करून आलेली की प्रियंकाचं ओपनच करून बसायचं. जो काय स्वभाव आहे तो सगळ्यांसमोर आलाच पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सावित्री इथं नव्हती? नाही. मग दिशाच्या घरी तिच्यासाठी बदामाचा हलवा घेऊन कोण गेलं होतं? काय ऐकू येत नाहीये? कोण गेलं होतं? आरू. तू आली होतीस काल घरी? हो, मीच सांगितलं होतं पारूला तुमच्या घरी डबा पोचवायला. पण डबा मिळाला नाही मला. हो, त्याचं असं झालं की नंतर मी विचार केला की पारू इकडे नवीन आहे ना, तिला कळणार नाही म्हणून मीच येत होते. अच्छा, म्हणजे तू आली होतीस का काल घरी? म्हणजे मी निघाले होते डबा घेऊन तुमच्याकडे, पण तितक्यात ना मला हॉस्पिटलमधून फोन आला. खूप अर्जंट होतं, त्यामुळे तुमच्याकडे डबा घेऊन येणं नाही जमलं. सॉरी दिशा मॅडम. इट्स ओके, एक वेळ माफ केलं तुला. पण नेक्स्ट टाइम पासून या घरातल्या नोकरांना जसं सांगितलंय तसंच व्हायला पाहिजे. कोणी मेलं तरी कळलं? आज परदेशी VIP डेलिगेट्स येणार आहेत. त्यांच्यासाठी मी जेवणाचा खास मेन्यू ठरवलाय. मी जसं सांगितलंय तसंच्या तसंच सगळं व्हायला पाहिजे. ओके? हो. आणि हो, लंच एकदम परफेक्ट टाइमला, म्हणजेच दुपारी 1:30 वाजता शार्प रेडी पाहिजे. दिशा, ती लिस्ट दे ना. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वरण भात. वय वरण भात. आणि नुसतंच वरण भात नाही तर आपलं समद महाराष्ट्रीयन जेवण. अगं बाळा, परदेशी पाहुणे आहेत ते असलं खातील का? का नाही खाणार सावित्री आत्या? आणि कसं आहे ना, जगात कुठं बी गेलं तरी बी जेवण काय हाय ह्यापेक्षा जेवण कसं केलंय, कुणी केलंय हे महत्वाचं आहे. आणि सावित्री आत्या ते त्यांच्या देशात खातातच की त्यांचं जेवण. आता आपले इथं आले तर जेवू देत की आपलं जेवण. अगं पण बाळा, त्यांना नाही आवडलं तर? का नाही आवडणार सावित्री आत्या? जेवणात आपुलकी आणि प्रेम हे महत्वाचं असतंय. जेवण बनवणाऱ्याची भावना महत्वाची असते. त्यामुळे ना आपण त्यांना पिरमानं वाढू, ते पिरमानं खातील. आणि दिशा मॅडमने दिलेली लिस्ट, त्याचं काय करायचं? माहितीये ना त्या काय म्हणाल्या होत्या की त्यांनी दिलेला निर्णय कोणीही बदलायचा नाही. मग ते मी बघते. आणि अहिल्या मॅडम?
त्याचं टेन्शन तर अजिबात घेऊ नका. हो मी बोलते ना अहिल्या मॅडमशी, त्यांना नेमकी अडचण काय आहे ते सांगते आणि त्या नक्की समजून घेतील याची खात्री आहे मला. त्या नाही नाही म्हणणार. हा बरं, बोलत बसण्यात वेळ घालवायला नको. 1:30 वाजता जेवायला वाढायचंय त्यांना. हा मी लगेच बोलून आले त्यांच्याशी. बरं आदित्य, या सुरू करूया. हो, आपण सुरुवात प्रीतम किर्लोस्करनी करूया. सो एव्हरीवन, लेट मी इंट्रोड्यूस प्रीतम किर्लोस्कर, अहिल्या किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर यांचा धाकटा मुलगा, माझा लहान भाऊ. प्रीतम प्लीज गो अहेड. दादा, अरे मी कशाला ना, आधी तू सुरू कर ना, नंतर मी करतो. हा हवं तर मी सर्वात शेवटला करतो. ओके? नो वे, सुरुवात चांगली तर शेवट चांगला. ओके? आणि सगळे आपलेच आहेत, डोंट वरी. प्लीज गो अहेड. येस, करेक्ट आहे आदित्यचं. कम ऑन, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. हा, ऑल द बेस्ट लूजर. थांब पारू, आतमध्ये मीटिंग सुरू आहे, आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नाहीये. हे बघा, मला अहिल्या मॅडमना भेटायचंय. नाही भेटता येणार. अहो माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडं. तुम्ही जर का मला आतमध्ये जाऊ नाही ना दिलं तर अहिल्या मॅडम रागवतील तुमच्यावर. तुम्हाला आतमध्ये सोडलं तरी ओरडतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओ दादा, तुम्ही तरी सोडा ना मला आतमध्ये. काय ग? ते मला आतमध्ये जायचं होतं. कशाला? मीटिंग सुरू आहे, कळत नाहीये तुला? ते जेवणाचं. ते तुझं काम आहे की बहिणी येऊन करणार आहेत? नाही नाही, मीच बनवणार आहे. पण ते पदार्थ. का ग, जमत नाहीये? बघ, आज तुझी नोकरी 100% जाणार. जा, काम कर. मीटिंग सुरू आहेत मध्ये, तुम्हाला पण नाही जाता येणार आतमध्ये. तसंही कोणाला इंटरेस्ट आहे मीटिंग मध्ये? आय एम सॉरी आंटी, पण मी त्याला हेल्प करू का? तो थोडा कॉन्शियस झाला असं वाटतंय. म्हणजे मी त्याला काही प्रश्न विचारेन, त्याची तो उत्तरं देईल. त्याला पण याची हेल्प होईल. राईट प्रीतम? ठीक आहे, ओके. देन प्रीतम किर्लोस्कर, बोला. व्हॉट इज द युनिक थिंग अबाउट युअर ॲप? म्हणजे हल्ली बाजारात सगळेच ॲप्स उपलब्ध आहेत. मेडिकलसाठी, हॉस्पिटलसाठी, भाजीवाला, कारपेंटर, सगळ्यासाठी उपलब्ध आहेत. मग व्हाय शुड पीपल यूज युअर ॲप? त्यात असं युनिक काय आहे? ती म्हणते त्यात तथ्य आहे. आपण आधी त्याचं प्लीज ऐकून घेऊया का? प्रीतम प्लीज. नाही दादा, बरोबर बोलते ती. माझ्या ॲपमध्ये काहीच युनिक नाहीये. खूपच बेसिक ॲप बनवलाय मी.
प्रीत, डोंट वरी, नेक्स्ट टाइम मी तुला हेल्प करेन. प्रीत, प्रीत. प्रीतम सर, काय ग पारू? ते मला अहिल्या मॅडमना भेटायचं होतं. जाऊ दे. थँक्यू. हे तुझं काय काम आहे इथे? दिसत नाहीये का मीटिंग सुरू आहे? ते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा खूप माझं घर, माझे संस्कार, माझी तत्व, माझी जमीन काय झालं? तुमच्या बहिणीने खोतांची जमीन आणि स्वाभिमान दोन्ही मला विकल्या. रगड किंमत दिलीये मी तिला. विश्वास बसत नाहीये? स्वतःच बघा. अहो बघा. झालं समाधान? दादा कोतन्नू, काय झाला? दातखिळी बसली की पायाखालची जमीन सरकली हो? या बाकी यांचा बारा आपला ठेवायचा झाकून आणि दुसऱ्यांचा दादा खोर, तुमच्या मालकीच्या जमिनीचा एक तुकडा माझ्या ताब्यात आहे आणि आता तो माझ्या मालकीचा झालाय. तुमच्या बहिणीला योग्य ती किंमत दिली आहे मी. खूप खुश दिसत होती तुमची बहीण. अरे या काम करा तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये यावा, हेच बघूया आपण काय तर सगळं. हा चला चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे देवा. उमा, गो उमा, लवकर ये, लवकर ये. सगळ्यांनी या लवकर. काय काय आणलंय बघा तरी. अरे देवा. आई आई ये लवकर, ये लवकर ये. काय नाही झाला, तू ये. बस इकडे, बस इकडे. बस आहे सर. येवा येवा येवा, तुमच्यासाठी काय काय आणलंय बघा. ओ लाली, काय हे सगळा? यावं यावं यावं, तुझ्यासाठी ना साडी आणले. लुगडं लुगडं. लालीताई. हा हा हा, थांब थांब. तुझ्यासाठी 2 साड्या आणल्यात. हा बघ हा बघ हा बघ. हा घे 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 घे. हा
आणि मंजू तुझ्यासाठी ना ही बघ जुळजुळीत साडी आवडता ना तुका म्हणून तुझ्यासाठी तशी घेतली. डुग्गूचा या बघ या घे ह्या ना डुग्गूसाठी. लालिताई कशासाठी एवढं? मग नंतर म्हणशाल माझ्या लेकासाठी कोणीच काय घेत नाही म्हणून घेतला. आणि ते का या बघ गॉगल कसा लावतोस तू? नको. पण या काय सगळा काय म्हणजे काय? आजपर्यंत इकडनं फक्त घेतच होतंय, सगळ्यांपुढे हातच पसरत इलाय. आणि आज त्या सगळ्याची ना परतफेड करूची संधी मिळालेली म्हणून सगळ्यांका मोकळ्या हाताने घेतलाय. तू कसं सांगतोय ह्या सगळा घेताना ना माझ्या डोक्यावरचा उपकाराचा ओझा ना कमी होत होता असं वाटत होता माका. अगदी ना हलका वाटत होता गो. पण मी काय म्हणतोय, काल तू रघुनाथाकडे पैसे मागे होतस ना? होय, आणि त्यांनी पैसे ठेवले तुमका देऊ. पण मग ते तर तुझ्या जवळच माझ्याकडे ना माझ्या हक्काचे पैसे होत. काय गो लाली, खय दरोडो बिरोडो घातलेस की काय? अगो दरोडो नाय, लॉटरी लागली असा समज. माझा गोगल लाली, आणि माका सांग या सगळा खायसून हाडलंस? अगे असं काय करतस? कुणाचे पैसे चोरून नाही आणलेले होत, माझ्या पैशाने आणलाय. होय, पण या सगळा फुकट येणार नाही ना? तुका काय करूचा? माझा डोका फिरवू नकोस. आज माझं मूड चांगलो माका ना कॉफी करून पिऊची. लाले थांब. त्याचा काय तुझा सगळा चल्ला ना तर मका पटना नाही. असं काय करतस? असतात माझ्याकडे पैसे. एवढे पैसे? अगो एवढा सगळा आणू कितके पैसे लागतात? बघ, जोवर तू आमका सांगणच नाही ना हे पैसे कुठून इले तोवर आम्ही त्या वस्तूंका हात लावचो नाही. आग लागान दे अशा वस्तूंका. आग लागान दे म्हणजे काय? इतका सगळं मी आणलाय तुमच्यासाठी आणि तू म्हणतेस आग लागान दे? माझ्या हक्काच्या पैशाने आणलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय गो परका बोलतस, पण परका पण जेवढा वाईट वागणार नाही ना तेवढा वाईट तू वागलस. कुठला वैर काढलास? या सांग ना, कुठला वैर काढलास? शिनू निशीचं लग्न मोडल्याचा की आम्ही तुझ्या सोबत चांगलंपणा दाखवला त्याचा? या बघ बंधू भाऊ, असा काय बोलता लालिताईंशी? वहिनी, या बाईने दादाच्या पाठीत खंजीर खुपसला ना. बंधू काय केलं ना? आहे लालित बंधू. दादा मका माफ कर, मी आयुष्यात तुझ्या शब्दाबाहेर गेलेलो नाही, पण मी आज हात जोडते, मका बोलू दे. लालित आई माझ्यापेक्षा मोठी चुकले तर कान धरूचा हक्क पण हा त्या का? आज माकाच तिकाना जा विचारूची वेळ लिहिली. आहे तुका प्रश्न पडलो होतो ना, तिच्याकडे एवढे पैसे कसे इले? ह्या नाही सांगणार यांनी काय शान खाल्लाय. आहे हिने तुझे संस्कार आणि दादाची तत्व विकल्या ना. आई हा गाव कायम भूमिपुत्रांचा असावा म्हणून दादांनी इथल्या जमिनीचा तुकडो पण विकू दिलेलो नाही. या जमिनीशी इथल्या मातीशी त्याने कायम त्याची नाळ बांधून ठेवलेली. यशनू ज्याच्या पावलावर पाऊल ठेवणं जो प्रयत्न करतो त्याच्याच आवशीनं या घरातल्या लेकीनं तिच्या हक्काची जमीन परस्पर कुणाला न विचारता त्या मेघना संजीवला विकल्या ना.
तेच पैसे आहेत. आज त्याच्या तत्वावर बोट ठेवला गेला या लालीमुळे. ज्या दादाने या गावाची मान ताट केल्या त्या दादा खुदाची मान आज खाली केल्या. त्याच्या सख्या बहिणीने माझ्या ताई तुकाला ताई म्हणूची पण लाज वाटता मग आता. आई हिने गद्दारी केला गो आपल्यासोबत. बंधू भाऊ माका वाटतं तुमका कोणतरी काहीतरी चुकीचं सांगितलं नसतं. नाही वहिनी ना, जरी आम्ही व्यवहार करताना समोर नसलो तरी त्याचे पुरावे बघितले आहो, त्याचे परिणाम बघितला. आज हिच्यामुळे गावातली लोक त्यांची जमिनी विकताना आम्ही आमच्या डोळ्याने बघितला. तर आपलाच नाना खोटा निघाल्यावर कोणा काय बोलायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हार पडण्यामागे काहीतरी कारण असेल. नेत्राला तुझी आई दिसायची. मला सांग, पुन्हा असं कधी झालं होतं? नेत्रा काही बोलली होती तुला? नाही आत्या, म्हणजे लग्नानंतर पुन्हा नेत्रा असं कधीच काहीच बोलली नाहीये मला. आत्या मला वाटतं की पडला असेल हार. तुम्ही उगाच आत्ता या सगळ्याचा विचार नका करत बसू. जाऊन झोपा तुम्ही. मी पण कॉफी घ्यायला चालू होतो खाली. काहीतरी अर्थ आहे यामागे. शेखर, जाड झाली आहे का रे? मी म्हणजे तू प्रेमात पडलास तेव्हा कशी चवळीची शेंग होते ना मी. तुझं प्रेम आटलंय माझ्यावरचं शेखर. बघत सुद्धा नाहीयेस माझ्याकडे. बघ तरी माझ्याकडे. लाजतोयस का? कशी छान दिसते की नाही. हाच हात उगारला होतास ना माझ्यावर. एक एक करून बोट छाटणार आहे मी या हाताची. घाबरलास? घाबरू नकोस. तुझा नंबर नाही आहे रे आता. तुझा नंबर शेवटी. लाडका आहेस ना माझा. आत्ता नंबर आहे तुझ्या सावत्र बहिणीचा, इंद्राणीचा. पण जेव्हा केव्हा तुला मारेल तेव्हा तुझे हाल 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 करून मारेल. नक्की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. काय बोलतेस ते कळते का तुला? विरोचका माफी असावी. सगळं समजावून सांगितलं होतं ना तुला. सगळं ठरल्याप्रमाणेच चाललं होतं. कसलीच कसर बाकी नव्हती. पण नेमकं काय घडलं शेवटच्या क्षणी काही कळलं नाही मला. साहेब, काय झालं? काही नाही, ते साहेब, साहेब, जमिनीकडे काय बघत होता तो? विरोचका माहिती नाही काय बघत होता, पण काहीतरी बघत नक्की होता. असा बघत होता जसं सर्प सरपटतोय किंवा काहीतरी रांगतय असं. मग तो रूमच्या बाहेर निघून गेला. तूही जायचंच ना मग त्याच्या मागे. मी गेले होते. हॉलमध्ये ममताच्या फोटो समोर उभा होता तो. ममताच्या फोटो समोर? आणि मग C5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. कसं आहे? कोणाची आयडिया आहे ही? मी नाही दिली. नाही, माणसांनी नाही दिली आयडिया. कोणीच दिली नाही आयडिया. हे मीच माझं स्वतःचं डोकं वापरलं आणि गिफ्ट आणलं. काय? पण मला वाटलं साडी शोभून दिसेल तुला. हे बघ, ही असेल तुझी आयडिया, पण सगळ्यांना माहितीये मी साडी नेसत नाही. कोणी सांगितलं शाळपणा करायला? अगं, तू आतापर्यंत कधीच साडी नेसली नाहीस ना, तर मग तू आता ही साडी नेसशील, आरशात बघशील आणि तुला असं कळेल की आपली जरा वेगळीच इमेज तयार होती. इमेज? मग आता काय इमेज आहे माझी? चांगली आहे. चांगली आहे. स्मार्ट आहे. डॅशिंग आहे आणि खूप एलिगंट असेल. छान दिसशील. तुझे डोळे सुद्धा या साडीला कॉम्प्लिमेंट करतील खूप. आणि चेहरा कसा खुलून दिसेल एकदम. हा मांजा. काय ना, तुझी स्टोरी सगळी चांगली आहे, पण जरा
गंडली आहे. सांभाळून साडीला त्रास होईल. मी ही साडी इकडे ठेवतो आणि मी काय म्हणतो की तू ही साडी नेसून बघितलीस, तुलाही कळेल की आपण कधी नव्हे ते मुलीसारखे दिसतो. थांबा, इकडे पळता कुठे? थांबा, परत याल ना तेव्हा बघून घेईन तुम्हाला. हिम्मत आहे पोरात, शिवाला साडी देऊन गेला. शिवाला नाही, मला नाही वाटत ही त्याची आयडिया आहे. त्याचे कान कोणीतरी भरलेत. पण साडी भारी आहे, साडी भारी आहे. ए तुला आवडला का रंग? मस्त आहे, मस्त आहे. मस्त आहे, मस्त आहे. अरे कलर बघ, ब्राईट. अरे वा वा वा. झालं तुमचं? हा, गप्पा का आता सगळे? जाऊ दे, शिवाचं गिफ्ट आहे. आपण बोलल्यावर परत आपल्यावर चिडेल. जातो का? हा, जातो. जा, निघा इथून. काय ग, अजून कसे आले नाहीत जावई बापू? येतो म्हणाला ना 5 मिनिटात, येत असेल. बाई आजी पण कुठे फुलं घेत बसली काय माहिती. कोणी भेटलं की बोलत बसते. बरं मी काय म्हणते, आपण आज जायचं का? सुरू करूयात. अगं असं कसं चालेल? तुमच्या दोघांसाठी पूजा ठेवली आहे ना, मग दोघांनी एकत्र बसायला पाहिजे. बघ ना, फोन करून बघ ना. ए तो बघ आलाच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय रे, मी तुझी तिकडे वाट बघते चहा प्यायला आणि तू झोपला इथे. म्हणजे ते स्वप्न होतं. काय? तू साडी नाही नेसली का? मी का नेसू साडी? नेस ना, छान दिसशील. शिना एकदम अशी वेगळी दिसशील. होय काय? छान दिसीन. हो. तुला एक कानाखाली वाजवली ना, तू पण वेगळा दिसशील. जा काम कर. जा, नको ऐकू म्हणतं काही. नमस्कार गुरुजी. नमस्कार. ही माझी मुलगी दिव्या. नमस्कार. नमस्कार. आणि हे आमचे होणारे जावई बापू आशुतोषराव. नमस्कार. नमस्कार. ह्या दोघांच्या भल्यासाठी पूजा घालायची ठरलंय. दिव्या, नमस्कार. शताय शिवा. शताय शिवा. देवा, लोक म्हणतात लग्न जोडण्यासाठी थोडं खोटं बोललेलं चालतं. मी खोटं नाही बोलले, मी फक्त सत्य लपवलंय. देवा मला माफ कर. अहो ताई, तुम्ही देवाला वाढवलेला नारळ हा खराब निघालाय. खराब नारळ निघणं म्हणजे अपशकुन आहे. या लग्नात काहीतरी विघ्न येणार हे निश्चितच. हो गुरुजी, असं नका बोलू.
ह्या मुलांच्या भल्यासाठीच ही पूजा करतोय ना? या असं काहीतरी अपशकुन वगैरे? माफ करा गुरुजी, पण ह्या सगळ्यामध्ये आमच्या लग्नाचा आणि अपशकुनाचा काय संबंध? अहो तसं नाही, हे देवाने दिलेलं उत्तर आहे. त्याचे संकेत मी जाणतो. मला मान्य आहे, पण माझा आतला आवाज सांगतोय की आमचं लग्न सुरळीतपणे पार पडेल, काही विघ्न न येता. अर्थात तुमचे आशीर्वाद असतील तर. माझा आशीर्वाद तर सदैव तुमच्या पाठीशी आहे. मग काय तर झालंच की. आई, तुम्ही काही काळजी करू नका. काहीही झालं, कितीही संकट आली तरी मी आपल्या दिव्याशीच लग्न करणार. आमच्या घराची सून दिव्याच होणार, अजून दुसरं कोणी नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्या नारळाचा विचार करतेस का अजून? सोड ना तो विचार. हे बघ, जोपर्यंत तुझं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे तोपर्यंत आपल्यामध्ये काही येऊ शकत नाही. तेव्हा आता कशी हसलीस? हे असंच हसू बघायचंय मला आयुष्यभर. आणि म्हणूनच हे कशाला? काय याच्यात? हे बघ, काय सांग ना. बघ ना, बघ. साडी कशी वाटली तुला? छान आहे. थँक्यू. बस का? थँक्यू. प्रेमात थँक्यू आणि सॉरी नसतं म्हणायचं. ठीक आहे, नाही म्हणत थँक्यू. दिव्या, ऐक ना. हा, आपण कॉफी प्यायला जायचं? आईला नाही आवडणार ना. अरे मी आईशी बोलतो. नंतर कधी जायचं का? आज नाही प्लीज. ओके. कोणीतरी महत्वाचा फोन करते बहुतेक. उचल ना. हो, म्हणजे मैत्रिणीचे कॉल्स येत आहेत. ती घरी आली आहे, महत्वाचं काम आहे तिचं. मला असं वाटतंय जावं लागेल, महत्वाचं आहे काहीतरी काम. आपण भेटू परत. हा, सो सॉरी. नाही, नो प्रॉब्लेम. हे घ्या. हा लक्ष्मण, बरं झालं तू आलास. अरे ते वस्तीतलं शंकराचं मंदिर आहे ना, तर ते लोक म्हणतायत की या महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे. बर. तर मी त्यांना असं सांगितलं की आम्ही देसाई कुटुंब तुम्हाला लागेल ती सगळी मदत करायला तयार आहोत. अरे वा, छान गोष्ट आहे. काम कर, ट्रस्टींशी बोलून ते पैसे त्यांच्याकडे पोहोचव. मी करतो भाऊ. हो भाऊ, मी काय म्हणतो, ते पैसे मी पोचवतो ना, म्हणजे काकांना कशाला उगाच त्रास ना. नाही, ते जरा जोखमीचं काम आहे. त्यात उगाच हायगय आणि आताताईपणा नको. नाही, म्हणूनच म्हटलं मी करतो. नाही म्हणजे काका, मला तसं नाही म्हणायचंय, पण भाऊ तुम्हाला तक्रारीची वेळच येऊ देणार नाही मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही आम्हाला काय विचारणार हे जसं आम्हाला माहित आहे, तसं आम्ही काय बोलणार ह्याचा अंदाज बी तुम्ही लावला असणारच की. तुझं डोकं कधी सरळ चालत नाही ना, त्यामुळे तू काय विचार करतेस त्याचा अंदाज लावणं कठीण आहे. मला आश्चर्य असं वाटतंय की
की त्या चंचलाला घरी ठेवून घ्यायला सहजासहजी कशी तयार झालीस तू? तुझा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य वगैरे असतं ना? बेसिक मध्येच घोळ आहे तुमचा. कुठं शब्द मोडलाय आम्ही? हा, ती घरात कुठं राहिलीये? घराच्या बाहेर राहिलीये, नोकरांच्या खोलीत. ते वकील लोक कसे कायद्यातला पळवाटा सांगतात तसं सांगतेस मला. ती चंचला फक्त नावाला घराच्या बाहेर राहिली आहे. काही ना काही निमित्ताने सतत इथं घरात पडून असते. आता नोकर माणसं असली तरी कामासाठी घरात येणारच की हो. आणि आम्हीच सांगितलंय तिला, नोकरांच्या खोलीत राहतेस तर नोकरांसारखी कामं करायची. आता काय दिवसभर त्या खोलीत बसून राहील का? उलट तुम्हाला तर आनंदच व्हायला पाहिजे. हा, एक फुकट नोकर मिळाला की तुम्हाला. जी माणसं तुला पुरेपूर ओळखतात ना, त्यांना हे असली स्पष्टीकरण देत जाऊ नकोस. काही वेगळा डाव शिजत नाहीये ना? हाय का आता? आता ह्यात पण तुम्हाला आमचाच डाव दिसतोय की काय? हा, आणि ओ, आम्ही नाही आणली तिला या घरात परत. तुमच्या लेकानं आणलं तिला. त्यांना तिचा लय पुळका आला. नेमका आम्ही नसताना घेऊन आले ते तिला इथं, नाहीतर आम्ही काय तिला ठेवून घेतली नसती. नंतर काय आता काय, ठेवून घेतलंच ना तिला. आणि मान्य आहे तिला अधिपती घेऊन आला, पण तिच्या इथं राहण्यावर तू हरकत घेतली नाहीस. हरकत घेतली? आव, बोललो की आम्ही. आणि तुम्ही पण बोललात की हा, सुनबाईंना परत घरी आणली पाहिजे म्हणून. वकिली पाईन तर खरं तर तुम्ही काढला होता तेव्हा. मी फक्त एवढं विचारायला आलोय तुला, पुन्हा जुनी स्वप्न पडत नाहीयेत ना? कोणती स्वप्न? आमची लई स्वप्न आहेत. नेमक्या कोणत्या स्वप्नाबद्दल बोलताय हो तुम्ही? तुला वाटत असेल की अक्षरा घरात नाहीये तर त्या चंचलाला मोकळं रान मिळेल अधिपतीच्या पुढे मागे करायला, तर त्या भ्रमात राहू नकोस. मी अजून आहे या घरात. हो, अजून तुमची तब्येत तेवढीशी बरी नाही बर का? हा, तब्येतीला झेपतील तेवढीच कामं करा. औषधं घ्या आणि निवांत झोपून राहा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही आमची स्वप्न खरी करतो म्हणून तर सुनबाई या घरात नाहीत आता. तेव्हा तुम्ही पण जरा जपूनच राहावा. जा. सगळी स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न करतेस तू, पण कधीतरी तुझीच स्वप्न तुझाच घात करते. आणि त्यानंतर झोपताना डोळे मिटायला सुद्धा घाबरशील. तेव्हा स्वप्न बघताना आपली झोप कायमची उडणार नाही ना, याची काळजी घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय यायचं का नाही आता? मी चंचला, तू इथे कशी काय? अगं अशी काही भूत बघितलं आणि बघती. नाही नाही, काही नाही, ये ना, ये 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 आत. नाही म्हणलं तिकडं पोरं सुस्वागतम म्हणायली आणि तू दरवाजाच्या आत बी येऊ देईना. नाही नाही, तसं नाही. तू ये, तू आत बस, ये इकडे. तू कशी काय इकडे? अगं काय नाही, इथनं जर शाळेवरनं चाललेले, म्हटलं जाता जाता भेटून जाऊ तुला. अच्छा, तुझं काय? आणि काय नाही, शाळा चालू आहे. काय कार्यक्रम बिरेक्रम आहे वाटतं? पोरं ते गाणं बिनं म्हणायले तर म्हणून विचारलं. का? हा, कार्यक्रम आहे, कार्यक्रम चालू आहे. मला सांग, तुला आज कसं येऊ दिलं? म्हणजे कुणी अडवलं वगैरे नाही का? नाही, मला नाही अडवलं कुणी. मला का बरं अडवल कोण? अगं, शाळेत असं अलाऊ करत नाही बाहेरच्या कोणाला यायला. बाहेर कोणी नव्हतं का? बघ आता मास्तरीन बाई, मी इथं आलीये, तुला भेटते, जरा चहा बी विचारायचं ना. तू कवा धरणं मी आत कशी आली हेच विचारत बसलीस बघ. नाही, तसं नाही, बरंच केलंस तू आलीस. पण कसं, ही शाळा आहे ना ग, शाळा म्हणून पण एक शिस्त असते. इथे असं बाहेरच्या म्हणजे शाळेच्या कामासंबंधित नसणाऱ्या गोष्टींविषयी बोलणं म्हणजे जरा
मला नाही पटत ते. मास्तरीन बाई, या बाबतीत बाकी तुम्ही सासू सुना सेमच आहात बर का. म्हणजे अगं म्हणजे कसं आहे, आमच्या मावशीचे बी काही कायदे कानून नियम असतात आणि ती शिस्तीची लय पक्की आहे बघ. आणि तू बी, म्हणूनच तुमच्या दोघींचं पटलं नसल बघ. जाऊ दे, तो विषय नको, आपण काहीतरी वेगळं बोलूया. का का ना ग? आता मी तुला तिथं माझं स्वागत कसं झालं हे सांगितलं का नाही? म्हणजे मावशी लय काय काय बोलली मला बघ. बरं मला ना या समजात एक गंमत वाटली. म्हणजे आमच्या मावशीचं ठीक आहे बा, पर अधिपती ते एवढं तिकडे येऊन मला घेऊन गेले आणि तुझ्यावर तर एवढं प्रेम आहे, हे आहे ते आहे म्हणतात. आणि मला सांग, ते तुला एक दिवस तरी भेटायला आले का ग त्यानंतर? वय ग काय नाही म्हणलं, अधिपती एकदा तरी तुला भेटायला पाहिजे होते का नाही? सॉरी, एक मिनिट. मला एक फाईल शोधायची आहे. हाय का? असा आहे बघ यो माणूस. तुझ्या मम्मीनं एक फोन केला तर लगेच तातडीनं मला न्यायला आले. आणि तू एवढी बायको असून तुला साधं भेटायला तयार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.